हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर सकाळ सकाळी तयार होऊन गेलो ऑफिसला आणि नंतर गेलो आईचं दर्शन घ्यायला. तर तिथून थोडा नाश्ता वगैरे केला ऑफिसला आणि निघालो मी चिरनेरला देव्यांचं दर्शन घ्यायला. तर पहिले गेलो आपल्या बाप्पाकडे आणि सोबत होते ऑफिसची फॅमिली. तरी आईचं दर्शन घेतलं आणि गेलो दुसऱ्या ठिकाणी. तिथं बघा मस्त असं 3.5 शक्तिपीठांचं एकत्र दर्शन असं मस्त डेकोरेशन केलेलं आणि तिथे जाऊन गाईस खूप छान वाटलं. मी खरं सांगते तुम्हाला, म्हणजे तिथून असं हालायची इच्छाच नव्हती होत आमची. खूप छान असं डेकोरेशन केलेलं बघा तुम्ही. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरगडची रेणुका माता, परत सप्तशृंगी माता, असे म्हणजे खूप असं मंदिरात आल्यासारखंच वाटत होतं त्यांच्यासमोर आम्हाला. आणि तो खास डेकोरेशन पाहण्यासाठीच आम्ही तिकडे गेलेलो. तर खूप छान वाटलं दर्शन घेऊन. आणि नंतर गेलो आम्ही आमच्या गावातल्या देगोड्याच्या गावदेवीकडे, म्हणजे शीतलादेवी मातेकडे आमच्या. तिथे दर्शन घेतलं आणि घरी आल्यावर रेडी झालो केलबा देवीला जायला. तर होती सोबत मामाकडची फॅमिली आणि पोचलो खरोशीला. तर तिथं पण मग खूप गर्दी होती आणि आम्ही लाईनला होतो तेव्हाच आम्हाला आरती भेटली. ही दोघंजण बघा मस्तपैकी आरती चालू होती आणि गर्दी पण बघू शकता तुम्ही किती लाईन होती ती. तर लवकर दर्शन झालं, म्हणजे आम्ही पोचलो आणि दर्शन पण बघा खूप मस्त आणि छान दर्शन झालं आईचं आपल्या. नंतर आम्ही थोडी थांबलो, नाचलो तिथे जरा वेळ, चहा वगैरे केल्यानंतर आईच पकोडे खायला गाऊन निघालो. आणि याला लागलेला आहे लाबू काय बोलतात त्याचा येड, तर तो घेतला आणि तिकडून गेलो घरी. आणि नंतर गेलो आमच्या शाळेजवळ नाचायला आम्ही. तर असा होता आजचा माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग.